नवी मुंबईत अग्निशस्त्र व जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या इस्मांना रबाळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून रंगेहात पकडण्यात यश मिळालेले आहे. रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पगार, पोलीस उपनिरीक्षक कुंभार व त्यांच्या टीमने घनसोली सेक्टर 11 प्लॉट नंबर 6 अटलांटा सोसायटीच्या समोर सापळा रचून 29/11/2018 रोजी वसीउल्ला किताबुल्ला चौधरी वय वर्ष 37 तसेच मतीउल्ला अब्दुल लहक वहाब वय 33 वर्ष व माणिक प्रसाद लालचंद प्रसाद पटेल वय 34 या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्या चालू स्थितीतील एक कार्बाईन, 2 पिस्टल अशी अग्निशस्त्रे व 10 जिवंत काडतूस तसेच एक इनोवा कार व एक रिक्षा जप्त केली आहे. सदरची अवैध अग्निशस्त्रे व काडतुसे ही विनापरवाना वाळगलेली असल्याने ताब्यात घेतलेल्या इस्मांविरोधात पोलीस उपनिरीक्षक अजय कुंभार यांनी रबाळे पोलीस स्टेशनात गुन्हा नोंदवला असून याबाबतची माहिती परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे दिली. नवी मुंबईत मागील काही वर्षांमध्ये देशी कट्टे किंवा रिव्हॉल्वर असे विकणाऱ्यांची टोळी काम करत होती. मात्र आता ह्यानंतर त्या टोळीचा किंवा त्या शस्त्र विकणाऱ्यांचा उत्साह वाढला असून किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी आता कार्बाईनसारखी शस्त्र नवी मुंबईत आणून तो विकण्याचा प्रयत्न करताना त्यांना अटक झालेली आहे. पोलिसांच्या दृष्टीने ही बाब जरी गंभीर असली तरी याबाबत ही शस्त्रे कुठून आणली व कोणासाठी आणली होती याबाबतचा तपास परिमंडळ 1 व रबाळे पोलीस स्टेशन करीत आहे, अशी माहिती डॉक्टर सुधाकर पठारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवी मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून काही शस्त्र तस्कर हे अत्यंत घातक असे प्रोहिबिटेड वेपन इथे आणतात, इथे विकतात अशी माहिती पोलीस आयुक्त श्री संजय कुमार साहेब, सहपोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांना होती. त्या माहितीवर वर्कआउट करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले होते. त्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे श्री संजय गोडसे आणि त्यांची संपूर्ण टीम काम करत होती. त्या टीमला हे काम करत असताना यश आलं आणि काल रात्री त्यांनी हे 3 आरोपी, पहिला वसीउल्लाह किताबुल्ला चौधरी, दुसरा मतीउल-हक अब्दुल हक वहाब आणि तिसरा माणिक प्रसाद लालचंद प्रसाद पटेल यांना काल रेड हँड आयोली परिसरामध्ये रेड हँड पकडलं. त्यांच्याकडे एक 9mm कार्बाईन आणि त्याचे 2 मॅगझिन आणि 6 लाईव्ह कार्ट्रिज, 2 पिस्टल, त्याचे 2 मॅगझिन आणि 4 लाईव्ह कार्ट्रिज, एक इनोवा व्हेकल आणि एक रिक्षा, त्यांचे संदेश वहनासाठी वापरले गेलेले काही मोबाईल, त्यांचे वाहनाचे काही किंवा पर्सनल आयडेंटिटी आणि वाहनाचे काही लायसन, काही ओळखपत्र काल रात्री जप्त करण्यात आले. ही शस्त्र कुठून आली, नेमकं कोणाकडून आली याच्यावरती सध्या वर्कआउट सुरू आहे, त्यामुळे विस्तृतपणे माहिती देणं उचित नाही. ही शस्त्र कोणाकडे जाणार होती याच्यावरही वर्कआउट सुरू आहे, त्यामुळे त्याविषयी उचित माहिती या स्टेजला आपल्याला
देणं उचित राहणार नाही आहे. मात्र ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पगार, पोलीस उपनिरीक्षक कनसे, पोलीस नाईक वारिंगे, जाधव, पाटील, वैती, हरड, पोलीस शिपाई मोटे, मोकळे, भिसे, करडे आणि बेलदार यांनी अत्यंत कौशल्यानं आणि हिरिरीनं ही केली आहे. त्यासाठी ते अनेक दिवस काम करत होते आणि थोडीशी रिस्क घेऊन त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांचं माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त यांनी अभिनंदन केलं आहे आणि त्यांना रोख बक्षीस देखील जाहीर केलेलं आहे. ते सांगितलं की आपल्याला ते कुठून आली, कशासाठी आली होती आणि कोणाकडे चालली होती याच्याविषयी वर्कआउट करतायत. तेव्हा आता डिटेल सांगणं उचित नाही आहे. ते झालं की आपलं पुन्हा सांगण्यात येईल किंवा प्रश्न हे सगळे UPचे आहेत आणि संत कबीरनगरमधले 2 जण आहेत आणि वाराणसी जिल्ह्यातला 1 जण आहे. त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? हे इथे 1 जण जो आहे ते सुताराचं काम करतोय त्या लोढा याच्यामध्ये. दुसरा त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो ड्रायव्हर आहे त्याचा आणि तिसरा रिक्षावाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचे डिटेल काढणं सुरू आहे. या सुतारचं काम कोण करतो? सुतारचं काम वसीउल्लाह किताबुल्लाह चौधरी. दोघं आहे का? बरोबर. 2 नंबर. अच्छा, मतीउल हक अब्दुल हक वहाब हा करतोय आणि वसीउल्लाह त्याचा ड्रायव्हर आहे. बरोबर ना? नाही, वसीउल्लाहचा ड्रायव्हर आहे 2 नंबर. अच्छा, नाही सुताराचं काम वसीउल्लाह करतो ना. किती वर्षापासून काम करतो तर सुतारचं काय आहे का? हा चौधरी फर्निचर नावाचं त्याचं दुकान आहे. सांगा, आपण सांगा. आरोपी क्रमांक 1 वसीउल्लाह जो आहे त्याचं चौधरी फर्निचर या नावानं दुकान आहे लोढा हेवन या ठिकाणी. पूर्वी तो ऐरोली परिसरात बी त्याचा व्यवसाय होता हा फर्निचरचाच. आरोपी क्रमांक 2 जो आहे मतीउल्लाह, तो त्याचा आरोपी क्रमांक 1 याचा मावस भाऊ आहे. तो त्याच्याकडे ड्रायव्हर आणि कार्पेंटर सुताराचं काम आहे, दोन्ही कामं करतो. तिसरा आरोपी हा आरोपी क्रमांक 2 याचा मित्र आहे. तो त्या रिक्षातनं घेऊन त्याला आलेला होता. संपूर्ण याची घटनेची संपूर्ण गुन्ह्याची त्याला माहिती होती आणि त्यात तो मदत करत होता. सर, यापूर्वी देशी कट्टे किंवा रिव्हॉल्वर असे पकडण्यात आले होते आणि त्या आरोपींचा मागमूस जेव्हा पोलिसांनी घेतला होता किंवा इन्व्हेस्टिगेशन झालं तर ते APMC मार्केटमध्ये राहायला होते किंवा त्यांना आसरा दिला होता, परंतु ते कोणाला विकायला आले होते याचा शोध आजपर्यंत लागला. अच्छा, त्या बाबतीत तसं काय आपल्याला याच्या पुढच्या कारवाई काय? आता ही जी आहे ही पूर्णपणे ट्रॅप केस आहे. आता खूप डिटेल सांगितलं तर तपासावर त्याचा परिणाम होईल आणि आरोपींना त्याचे काही हिंट्स मिळतील. त्यामुळे डिटेल सांगत नाही, पण हे अत्यंत गांभीर्याने त्याचा सोर्स, त्याचा एंड युजर, त्याचे मीडिएटर हे सगळं काढणं सुरू आहे. हे जे आता पकडलेले हे ॲक्च्युली मीडिएटर आहेत. सोर्स आणि एंड युजरचा तपास सुरू आहे आपला. मला एक सांगायचं होतं की याच्यापूर्वी फक्त देशी कट्टे किंवा रिव्हॉल्वर यायचे. बरोबर. आता कारवाई नाही, उद्या AK-47 येऊ शकते. आता ते प्रेडिक्शन आपण करणं आणि हे करणं आणि त्याला काउंटर करण्यासाठी आपण सक्षम आहोत सगळे. कंट्री मेड हे ॲक्च्युली UPमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे जे माहिती आहे सगळं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे. त्यामुळे काही यांनी तपासात काय सांगितलं का यांच्या अजून साथीदार होते? काल रात्रीच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ते काहींकडे बारकाईने विचारपूस सुरू आहे. तर कोर्टचे प्रोसिजर आहे ते 24 तासात करायचं आहे. ते कामकाजही सुरू आहे. जी काही माहिती दिली त्यात वर्कआउट सुरू आहे. किंवा तुम्ही जास्त काही खोदून विचार नाही. हो. हा जो वसीउल्लाह किताबुल्लाह चौधरी आहे त्याच्याकडे हे कार्ड सापडलेलं आहे.
गुन्हे वार्ताचं कार्ड आहे ते सगळं बॅकडेटेड आहे, त्याच्यावर GB ID नंबर 10 असा आहे, त्याविषयी अधिक तपास सुरू आहे. सर, रबाळे पोलिसांनी अत्यंत घातक असं अग्निशस्त्र पकडलेलं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? नवी मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून शस्त्र येतात ही माहिती माननीय पोलीस आयुक्त सहआयुक्तांना होती. त्यांनी त्याविषयी वर्कआउट करण्यासाठी आम्हा सगळ्यांना काम दिलेलं होतं. त्यावर रबाळे पोलीस यामध्ये हे ब्रेकथ्रू करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि त्यांनी काल एक कार्बाईन, त्याचे 2 मॅगझिन, 6 राऊंड, 2 पिस्टल, 2 मॅगझिन आणि त्याचे 4 राऊंड असे शस्त्र 3 आरोपीकडून जप्त केलेले आहेत. आणि त्या शस्त्रांचा सोर्स आणि एंड युजर यांच्याविषयीचा डिटेल तपास सध्या सुरू आहे. सर, गुन्हेगारांची काय पार्श्वभूमी? गुन्हेगार हा या परिसरामध्ये यापूर्वी सुताराचं काम करायचा. सध्या डोंबिवली या परिसरामध्ये लोढा हेवन याच्यामध्ये त्याचं सुताराचं काम ऑलरेडी सुरू आहे. आणि ते करता करता हे त्याचा मेन बिझनेस किंवा साईड बिझनेस हा होता असं म्हणता येईल. हे करताना तो पकडला गेलेला आहे. यातील काही गुन्हेगारांवरती कुठे गुन्हे दाखल असल्याची काय माहिती आपल्याला? त्यांना रात्री उशिरा पकडलेलं आहे, त्याची माहिती घेणं सध्या सुरू आहे. सध्या तरी त्याविषयी काही अद्याप माहिती उपलब्ध नाही आहे, पण अधिक माहितीमध्ये ते निष्पन्न होऊ शकतं.